नमस्कार. आज आपण करणार आहेत गरमागरम अशा शिंगोळ्या आणि बाहेरची रिमझिम बारीस आणि गरमागरम शिंगोळे खूप छान असे लागत येतं. आणि गव्हाच्या आणि ज्वारीच्या पिठापासून करणार आहेत, काही बाहेर नेण्याची गरज नाही आहे. आणि झटकीपट असे शिंगोळे तयार होतात झणझणीत असे. रेसिपीला सुरुवात करू. ही 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, आपल्या तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करायचं. 7 ते 8 लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहेत आणि एक छोटा चमचा जिरे टाकायचे. पाणी न घालता त्याला वाटण करून घेणार आहे. तर पाणी अजिबात टाकायचं नाही. हेच वाटण झालं की त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये दुसरे वाटण करून घेणार आहे. तर मोठे 2 चमचे खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे आणि एक मिडियम साईजचे टमॅटो घेतलेला आहे, तेही टाकून घेऊन पाणी न घालता हे वाटण करून घेणार आहे. कारण टमॅटोच पाणी सुटतं, त्यामुळे चांगलं वाटण तयार होतं आहे. बघा, ह्या पद्धतीने चांगलं वाटण तयार झालं आहे. आता पीठ मळून घेऊ. पीठ मळण्यासाठी एक मोठं ताट घेतलेलं आहे, त्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. तुम्हाला गव्हाचं पीठ नसेल तर वापरायचं, त्याच्याऐवजी बेसन पीठ वापरायचं. एक छोटा चमचा ओवा टाकलेला आहे, ओवा हातावर चुळून टाकायचा, म्हणजे खूप छान असा स्वाद येते त्याचा. छोटा अर्धा चमचा हळद टाकायची आणि छोटा अर्धा चमचा लाल तिखट टाकायचं. आणि जे आपण वाटण करून घेतलं होतं मिरचीचं, त्यामधलं अर्धा ठेचा ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि अर्धा ठेचा आपल्याला फोडणीसाठी ठेवणार आहे. थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि हे सगळं चांगलं कोरडे मसाला मिक्स करून घेणार आहे. तर पहिले सगळं चांगलं पिठामध्ये मिक्स करायचं आणि खूप छान असे शिंगोळे झणझणी तयार होतात. रिमझिम पाऊस आणि त्यामध्ये ही शिंगोळे म्हणले की मजाच वेगळी. थोडं थोडं पाणी टाकायचं आणि पीठ चांगलं घट्ट मळून घेणार आहे. पुरीला मळतं तसंही घट्ट मळायचं नाही, असं आपण चपातीला मळतं तसंच पीठ मळून घेणार आहे. जास्त घट्ट मळलं तर टाईम लागतं त्याला शिजण्यासाठी. या पद्धतीने असं चांगलं पीठ मळून झालेलं आहे. असं मऊ पीठ मळून घ्यायचं बघा या पद्धतीने. आता शिंगोळे करायला घेऊ. थोडंसं त्यातलं असं बारीक गोळा घ्यायचा, जास्त मोठं घ्यायचं नाही, असं मीडियम साईजच करणार, जास्त पातळ नाही करणार, आपण तसं जाड नाही करणार. आणि पाडपाड असं गोल गोल शिंगोळे असे हाताने वळून घेणार आहे. आपल्या आवडीप्रमाणे लहान मोठे करायचे किंवा असं तुम्ही गोल जरी केलं तरी चालतं, पण मी असे लांब लांबच करणार आहे. सगळे शिंगोळे आता असेच तयार करून घेणार आहे. सगळे शिंगोळे तयार झाले. आता इकडं फोडणी करून घेऊ. मोठी कढई घेतलेली, त्यात मोठे 2 चमचे तेल टाकून घ्यायचं. एक छोटा चमचा मोहरी टाकायची. मोहरी गावरण आहे त्यामुळे बारीक दिसती. त्यात छोटा अर्धा चमचा जिरे टाकायचे. जिरे आणि मोहरी चांगलं तडतडलं आणि फुललं की त्यामध्ये थोडंसं हिंग टाकणार आहे. थोडंसं टाकायचं, जास्त टाकायचं नाही आहे. ठ्याचा करून घेतलेला होता मिरचीचा लसणाचा, तेही टाकून घ्यायचं. 10 ते 12 कडीपत्त्याची पानं टाकायचे आणि गॅस बारीकच ठेवायचा. बारीक गॅसवर त्याची 1 ते 2 सेकंदासाठी मिरचीचा आणि लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेणार आहे. मिरची आणि लसणाचा कच्चेपणा गेले की टमॅटो आणि खोबऱ्याचं जे वाटण करून घेतलेलं आहे तेही टाकून घ्यायचं. आणि वाटण्यासाठी फक्त खोबरं आणि टमॅटो वापरलेलं आहे, जास्त काही मसाले कोणते वापरायची गरज नाही आहे. हे सगळं चांगलं टमॅटो आणि खोबरं 2 मिनटासाठी परतून घेतलं की छोटा अर्धा चमचा लाल तिखट, मोठा अर्धा चमचा कांदा लसूण मसाला टाकायचा, मोठा अर्धा चमचा धने पावडर आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची. मी सगळं चांगलं मिक्स करून घेणार आहे 1 मिनटासाठी. सगळे चांगले मसाले मिक्स झाले, सगळे चांगले मसाले तयार झाले. आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं, कारण आपण पिठामध्ये पण मीठ टाकलं होतं, त्यामुळे आता फक्त हे रशापुरतं मीठ टाकून घेणार आहे. मीठ टाकून घेतले, सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे. पाणी गरमच वापरायचं, थंड अजिबात वापरायचं नाही, कारण आपले मसाला गरम म्हणलं की पाणी गरम वापरायचं. आणि थोडंसं पाणी टाकून हे सगळे चांगले मसाले पहिले मिक्स करून घ्यायचे आणि भरपूर असं गरम पाणी टाकणार आहे. हे 3.5 ग्लास पाणी टाकलं नाही मी, गरम पाणी करून घेतलेलं आहे. एकदा सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि एकदा चांगली अशी खळखळ उकळी येऊन देणार आहे त्याला. तेव्हाच आपले शिंगोळे टाकायचे, उकळी आल्याशिवाय टाकायची नाही. हे चांगली उकळी आली की त्यामध्ये करून असे शिंगोळे सोडून घ्यायचे. अजिबात चिटकत नाही उकळी आल्यावर टाकले की. उकळी नाही आता टाकलं की चिटकून बसायचं, त्यामुळे उकळी आल्यावर टाकून घ्यायचे. आणि बघा आता हलवून घेणार आहे. कसं सगळे एकसारखे असे मोकळे मोकळे झाले अजिबात चिटकलेलं नाही. आणि एकदा खालची वरी असं करून घ्यायचे, म्हणजे खालती वर केली म्हणजे सगळे एकसारखे शिजले जातात. आणि जास्त वेळ काय लागत नाही, 7 ते 8 मिनटामध्ये चांगले मिडियम गॅसवरती शिंगोळे शिजतात. शिंगोळे चांगले शिजलेले आणि रस्सा जर असं दाटसर जर पाहिजे असेल तर थोडंसं शिंगोळे असे दाबून घ्यायचे हाताने, मग ते थोडे दाटसर होते. किंवा हे जसं थंड होईल तसं हे रस्सा घट्ट होत आहे, कारण हे पिठामुळे आठवून जाते ते. झणझणीत असे शिंगोळे तयार झाले आणि बाहेर रिमझिम बारिश आणि गरमागरम वापरते शिंगोळे. हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनल जर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.